कुछ दिन पहले शांतिनगर जन कल्याण एसआरए इमारत में शॉर्ट सर्किट की वजह से आग लग गई थी। इस दुखद घटना में 3 लोगों की जान चली गई, लेकिन दहिसर अग्निशमन दल ने अदम्य साहस और तत्परता दिखाते हुए युद्ध स्तर पर मोर्चा संभाला। दल ने लगभग 80 से 100 लोगों को सुरक्षित बाहर निकालकर उनकी जान बचाई और थोड़े ही समय में आग पर काबू पा लिया। अग्निशमन दल के इस शौर्यपूर्ण और सराहनीय कार्य को देखते हुए पूर्व नगर सेवक बालकृष्ण बिंद ने उनका हार्दिक अभिनंदन किया। उन्होंने दल का सम्मान कर आभार व्यक्त किया और साथ ही यह भी मांग की थी, भविष्य में ऐसी आपदाजनक परिस्थितियों से निपटने के लिए स्थानीय नागरिकों को सजग और तैयार करने हेतु अग्निशमन दल द्वारा विशेष प्रशिक्षण शिविर का आयोजन किया जाए। सर काय सांगाल, शांतीनगरातील जनकल्याण जे बिल्डिंग आहे त्याला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर कार्य करून लोकांना वाचवण्यात आलं, आग विझवण्यात आली. आज तुम्ही त्यांचं अभिनंदन करण्यासाठी इथे आलेला आहात, काय म्हणाल? 7 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता ही घटना घडली आणि काही क्षणातच त्या ठिकाणी आगीचा भडका मोठ्या प्रमाणात झाला, धूर निघत होता आणि आम्हाला सुद्धा ही घटना कळतात ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो आणि मोठा ते हा प्रसंग होता. परंतु अग्निशमन दल हे आपल्या शांतीनगर एसआरए जी सोसायटी आहे ज्या ठिकाणी घटना घडली त्यापासून काही मिनिटावर आहे आणि काही क्षणातच हे सर्व आमचे ह्या ठिकाणचे इंचार्ज अग्निशमन दल दहिसरचे मोहिते साहेब आणि त्यांची टीम प्रथम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्या ठिकाणी 30 ते 40 लोक वेगवेगळ्या फ्लोअरवर बाल्कनीमधून जे काही लटकत होते लोक जीव वाचवण्यासाठी त्यांना त्वरित त्या ठिकाणी त्यांना बाहेर काढलं. नंतर आतमध्ये जो ग्राउंड फ्लोअर होता त्या ठिकाणी आग लागली होती, त्या ठिकाणी जाऊन ते आग विझवण्यात त्यांना यश आलं आणि मोठी जीवितहानी त्या ठिकाणी होण्यापासून त्यांनी वाचवली, लोकांचे जीव वाचवले. आणि म्हणून आमचं कर्तव्य बनतं, मी या ठिकाणी या प्रभागाचा अनेक वर्ष या ठिकाणी नगरसेवक होतो आणि माझे ऋणानुबंध या ठिकाणी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि म्हणून आज मी आणि माझे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी त्यांचं खास करून कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी आलेलो आहोत. आणि मी त्यांना सांगितलं, आपण 24/7 आपण जे काम करता आणि आपण दक्ष असता आणि आम्ही म्हणून सुरक्षित आहोत, नागरिक म्हणून आम्ही या मुंबईतले सुरक्षित आहोत आणि आपलं सुद्धा जे कर्तव्य आपली जबाबदारी आहे, आपण ज्या पद्धतीने काम करता म्हणून एक आम्ही त्यांना या ठिकाणी सलामी देण्यासाठी आलो आणि आज आम्ही त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं. अभिनंदन केल्याच्या नंतर त्यांना मी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या. भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा अशा काही घटना असतील किंवा त्या ठिकाणी आपण नेहमीच काम करत असता, आपला परिवार बाजूला ठेवून आपण लोकांची सेवा करताना जनता हाच आपला परिवार समजून आपण कर्तव्य आपलं रोग पार पाडता म्हणून आम्ही सुद्धा आपण हा हे आमचा परिवार आहे असं आम्ही समजून या ठिकाणी आज आलो आणि त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलंय. भविष्यामध्ये सुद्धा अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फायरच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन शिबिर सुद्धा ठेवू आणि अशा घटना होण्यापासून त्या ठिकाणी लोकांना सुद्धा थोडंसं अवेअरनेस होईल आणि हे काम करतच असतात. परंतु मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये लोकवस्ती वाढलेली आहेत, मोठे मोठे टावर झालेले आहेत, एसआरएच्या इमारती झालेल्या आहेत आणि काही लोकांना अशा घटना घडतात तेव्हा नक्की काय करायचं हे त्यांना माहिती नसतं. परंतु अशा पुढच्या टायमाला आम्ही मार्गदर्शन शिबिर आमच्या मोहिते साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच ठेवू. धन्यवाद मोहिते साहेब, आपल्या सर्व स्टाफचं सर्व जवानांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्य आहे त्याला कुठे ना कुठे कौतुक मिळत आहे, कसं वाटतं आपल्याला? 7 सप्टेंबर 2025 रोजी झालेली घटना, त्यामध्ये आम्हाला त्याचा एक चांगला बेनिफिट झाला की सदर ही घटना जी घडली ते आपल्या फायर स्टेशनच्या बाजूला असल्याकारणाने आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहोचू शकलो. त्याचबरोबर तिथं असणारे जे पब्लिक आहे त्यांनी पण आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं की जसं की गाड्या वगैरे होत्या त्या लोकांनी गाड्या हटवून आमची वाहने ॲक्च्युअल इन्सिडेंटपर्यंत पोहोचून बिल्डिंगच्या खालीपर्यंत कसे पोहोचतील आणि जास्तीत जास्त मदत कशी होईल त्याचे प्रयत्न त्यांनी पण भरपूर केले. त्याचबरोबर जे लोक अडकले होते की आम्ही आमच्या परीने तर कायम काम करतच असतो, सोबतच पब्लिकने पण तेवढा सपोर्ट असणं हे आम्हाला खूप गरजेचं असतं की पब्लिक जर आम्हाला सपोर्ट करत असेल तर सर 100% आम्ही आमचे जे कार्य आहे ते अजून चांगल्या पद्धतीने होईल. आणि सरांनी जसं सांगितलं की
जनता हीच आपला परिवार आहे. आम्ही तेच समजून कायमस्वरूपी त्याच पद्धतीने आम्ही काम करत राहतो की जनता हेच आमचा परिवार आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी आमची लहान मुलं, त्याच्यामध्ये कुठेतरी आमचे घरातले लोक असतात, हे दृष्टिकोन ठेवून जास्त कमीत कमी हानी होईल, जीवितहानी होईल याच्याकडे आमचं लक्ष असतं. आणि मालमत्तेचं नुकसान वाचवणं हे पण आमचं प्रथम ध्येय असतं. आणि साहेबांनी जो आम्हाला आज कौतुकाची थाप दिलेली आहे ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की असं घटना घडल्यानंतर आमचं त्याची कुठेतरी एक वाहवा केली जाते. त्याचबरोबर आम्हाला काम करण्यास अजून स्फुरण निर्माण होतं की जेणेकरून आम्हाला पुन्हा म्हणजे अशा पद्धतीने चांगले चांगले कार्य आमच्या हातून घडून जातील आणि लोकांचे जास्तीत जास्त आम्ही प्राण वाचवू आणि नुकसान कोणाचं होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. त्याचबरोबर सरांनी जसं सांगितलं की आम्ही शिबिर्स वगैरे जसे असतील तर अवेअरनेस प्रोग्रामसाठी आम्ही कायमस्वरूपी तत्पर आहोत. तर आपण कधी असेल, आपण आपल्या विभागामार्फत कधी आम्हाला बोलवा, आम्ही 24 तास आपल्यासाठी सदैव सेवेत आहोत. त्यामुळे जे काय आहे आणि सरांनी जे आम्हाला कौतुकाची थाप दिलेली आहे ती खरंच उल्लेखनीय आहे. धन्यवाद. या परिसरामध्ये 7 सप्टेंबर रोजी जी काही घटना घडली, शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे आगीचा भडका उडाला होता. आणि अतिशय कठीण प्रसंगामध्ये आमच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी श्री मोहिते साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पोचून जवळजवळ 30 ते 40 नागरिकांची त्या ठिकाणी जे प्रत्यक्ष जे लटकत होते किंवा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते अशा लोकांना सुटका केली. परंतु 1000 ते 1500 लोक आतमध्ये जो आग लागल्यानंतर दूर निघत होता तेव्हा सुद्धा अनेक लोक त्या ठिकाणी होते. आणि काही क्षणातच त्या ठिकाणी जवळ असल्यामुळे आमचं हे फायरचं स्टेशन ताबडतोब टीम पोचली आणि आजूबाजूचे पण सर्व बोरोली, कांदिवली ह्या परिसरामध्ये सुद्धा अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी योग्य वेळी पोचल्यामुळे मोठी जीवितहानी आणि संपत्तीचं सुद्धा नुकसान झालं नाही. आणि म्हणून आज आम्ही माझ्या वतीने या प्रभागाचा अनेक वर्षी ते नगरसेवक असल्यामुळे एक ऋणानुबंध आणि एक आमची जबाबदारी कर्तव्य म्हणून नागरिक आम्ही आज आमच्या प्रभाग क्रमांक 3च्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जे काय कर्तव्य त्यांनी पार पाडलं त्यांना एक सलामी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आलो. आणि आमच्याकडून त्यांनी शुभेच्छा सुद्धा स्वीकारल्या म्हणून त्यांचं सुद्धा मी ते अभिनंदन धन्यवाद करतो. साहेब आपण आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहे ती जनता आणि महायुतीचं सरकार, आम्ही सर्व जनता आपल्याशी कायमस्वरूपी पाठीशी राहू. कारण 24/7 आपण हे काम करत असता. आपल्या परिवारापासून आपण कुठेही अडचण येते तेव्हा आपण धावून पहिले जातात. आणि म्हणून आमचं सुद्धा कर्तव्य, आमचे माझे सहकारी शाखा प्रमुख प्रकाश पुजारीजी, आमचे युवा समिती ऋषिकेशजी आणि आमचे सर्व कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आले. भविष्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी आमची आवश्यकता लागेल तेव्हा आम्ही जरूर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. परंतु आज मी एकच सांगतो की या शांतीनगर किंवा या सर्व नागरिकांच्या वतीने सुद्धा मी आपलं अभिनंदन करतो. माझे आमदार प्रकाशदादा सुर्वे, आमच्या इकडच्या महायुतीच्या आमदार मनीषाताई चौधरी यांच्याकडून सुद्धा तुम्हाला मी शुभेच्छा देतो. खास करून आपल्या महायुतीच्या सरकारकडून सुद्धा तुमचं मी अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.